नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 10वीच्या सेमी व इंग्लिश मीडियमच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे 10वीचे सायन्स 1 आणि सायन्स 2चे आपण IMP प्रश्न आपल्या चॅनेलवरती अपलोड करत आहोत. सर्वांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि त्याची तयारी नक्की करा. 100% तुमचं जे 40 पैकी 40चं टार्गेट आहे ते पूर्ण होण्यासाठी हे IMP प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्याच पद्धतीने इतर विषयांचे देखील IMP आपल्या चॅनेलवरती आपण अपलोड करतो आहे. याच्या संपूर्ण लिंक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील शेअर करतो आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते आपण चॅनेलवरती उपलब्ध करून देणार आहोत. पहा, तर या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन जो पहिला टॉपिक आहे 10वी सायन्स 1चा, त्याच्यामध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन करून ठेवा. केपलर्स लॉज, त्याच्यामध्ये डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन फ्रिक्वेंटली म्हणजे साधारणतः प्रश्न ते विचारतात. मास आणि वेट याच्यामधला डिफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी करून ठेवायचा आहे. व्हेरिएशन इन व्हॅल्यूज ऑफ जी विथ त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आल्टिट्यूड, डेप्थ, लॅटिट्यूड याची जी इन्फॉर्मेशन आहे ती तयारी करून ठेवा. आणि एक्सरसाइजचे जे न्यूमेरिकल्स आहे धड्याच्या खाली जे दिलेले किंवा एक्सरसाइजचे ते तयार करून ठेवा, त्याच्यावरचा एखादा येऊ शकतो. त्यानंतर सेकंड टॉपिक आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन. तर या सेकंड टॉपिकमधून जर पाहिलं तर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मेरिट्स आणि डिमेरिट्स विचारली जातात. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ब्लॉक्स, ग्रुप्स, पिरियड्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारली जाते. मॉडर्न पिरियॉडिक लॉ विचारला जातो. ॲटॉमिक नंबर 1 to 20पर्यंत तुमचे पाठ पाहिजेत, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी वगैरे काढता आली पाहिजे. पहा, त्यानंतर पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये व्हॅलन्सी दिलं आहे पुढे. व्हॅलन्सी आहे, ॲटॉमिक साईज आहे, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याच्यावरती क्वेश्चन असतो. डोबे रायनर स्ट्राईड डेफिनेशन, एक्झाम्पल येतात. न्यूलंड्स ऑक्टेव्ज डेफिनेशन येतात आणि त्याची काही कॅरेक्टरिस्टिकसुद्धा विचारली जाऊ शकतात. त्यानंतर 3 नंबरचा टॉपिक आहे आपला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. तर याच्यामध्ये टाईप ऑफ रिॲक्शन्स, कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक, ऑक्सिडेशन, रिडक्शन याच्यावरती 100% सांगतो मी तुम्हाला. या पहिल्या प्रश्न जो दिसतोय तुम्हाला तिसऱ्या धड्यातला 100% त्याच्यावरती प्रश्न असणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. रस्टिंग म्हणजे काय, 5 मार्क्स क्वेश्चन विचारला गेलेला आहे बोर्डला बऱ्याच वेळा. एक्झोथर्मिक म्हणजे काय आणि एंडोथर्मिक म्हणजे काय याच्यातला फरक तुम्हाला विचारतात, किंवा ती एखाद्या याच्यावरती टिपसुद्धा विचारली जाते किंवा डेफिनेशन असते, त्यामुळे व्यवस्थितपणे करून ठेवा. त्यानंतर आपला 4 नंबरचा धडा जो आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. तर त्याच्यावरती तुम्हाला DC इलेक्ट्रिक मोटर याच्यावरती असतं. त्यानंतर AC जनरेटरवरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. फ्लेमिंग रूल्स म्हणजे फ्लेमिंग राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल हे दोन्ही करून ठेवा. बोथ म्हटलं या ठिकाणी. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 5 मार्क्सला त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे बोर्डाला याच्या आधी. राईट हँड थंब रूल मला मी सांगितलं आहे की हे सर्व रूल खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे फ्लेमिंगचा लेफ्ट अँड राईट रूल, त्यानंतर राईट हँड थंब रूल असेल, करून ठेवा. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन्क्लुडिंग डू यू नो म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला हे माहीत आहे का. पेज नंबर जर पाहिलं तर 48 पहा, पेज नंबर 49 पहा, पेज नंबर 50 पहा. ते करून ठेवा, ते IMP आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर 5 नंबरचा जो टॉपिक आहे हीट, तर हीटमधले जर आपण IMP क्वेश्चन जर पाहिले तर लॅटेंट हीट आहे, रिजिलिएशन आहे, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतो, डेफिनेशन आणि ग्राफ असतो. होप्स ॲपरेटस डायग्रॅम जे की तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा होप्सची डायग्रॅम होती, ते सुद्धा करून ठेवा. त्यानंतर ड्यू पॉईंट टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲब्सल्यूट ह्युमिडिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, डेफिनेशन, डिफाईन अँड युनिट असं ही हीट एक्सचेंजवरती सुद्धा क्वेश्चन असतो. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा जो आपला 6 नंबरचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू अ ग्लास लॅब ॲक्टिव्हिटी बेस्ड काही क्वेश्चन असतात. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्लस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय आहे, लॉ तुम्हाला शक्यतो जास्तीत जास्त विचारले जातात, तयारी करून ठेवा. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स
म्हणजे ताऱ्यांचे चमकणे किंवा चकाकणे असं म्हणतो, त्याच्यावरती क्वेश्चन असतो. वाय डू प्लॅनेट्स नॉट ट्विंकल, हा प्रश्नसुद्धा विचारला जातो. मिरेजवरती प्रश्न असतो. अर्ली सनराईज अँड डिले सनसेट यावरती देखील प्रश्न असतो. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे प्रिझममधून लाईट कशी पास होते आणि ती गेल्यावरती 7 कलर कसे तयार होतात, मग तो विबग्योर असतो आपण त्याला म्हणतो, ते कसे फॉर्म होतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांनी दिल्या, त्या ठिकाणी तयारी करायची. पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन प्लस रेनबो फॉर्मेशन याच्यावरती प्रश्न असणार आहे तुम्हाला, त्यामुळं करून ठेवा हे सर्व प्रश्न. त्यानंतर आपला 7 नंबरचा टॉपिक येतो लेन्सेस. लेन्सेस हा खूप महत्त्वाचा, जास्त वेटेजला असणारा टॉपिक आहे आणि खूप तसं पाहिलं तर सोपा धडा आहे. पण याच्यावरती काय येतं पहा, याच्यावरती जर पाहिलं तर इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स प्लस टू ड्रॉ, तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. त्या लेन्सने तयार होणाऱ्या इमेज कशा असतात, तुमच्याच पुस्तकात हे दिलं आहे पहा, इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्स. मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने हे 3 रूल खूप सोपे असतात. जर इन्सिडंट रे जर पॅरलल असेल तर तो कशामधून जातो, फोकल लेंथमधून जातो. जर इन्सिडंट रे फोकल लेंथमधून गेला तर तो ॲक्सिसला कसा असतो, पॅरलल असतो. आणि इन्सिडंट रे जर तो सेंटरमधून गेला तर तो रिपीटसुद्धा बॅकला सेंटरमधूनच जातो. असे हे 3 खूप सोपे रूल आहेत, तुम्ही समजून घ्या. त्यानंतर हा टेबल फी IMP टेबल म्हणेल मी, यावरती डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन आहे, डेफिनेटली क्वेश्चन असणार आहे. इमेजेस फॉर्म बाय द कॉन्व्हेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट. जर ती इमेज कुठे असल्यावरती कोणतीही प्रकारची इमेज मिळते, त्याची साईज किती आहे, त्याची पोझिशन काय आहे, त्या इमेजचं नेचर काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करून द्यायचे. त्यानंतर साईन कन्व्हेन्शन करून जा, मॅग्निफिकेशन करून जा. फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे मॅग्निफिकेशनचा. फी आणि यूचा असणारा हा फॉर्म्युला तयार करून जा, किंवा यू आणि फीचा जो फॉर्म्युला आहे तो तयारी करून जा. सगळ्यांनी व्यवस्थित तयारीत जायचं आहे. पॉवर ऑफ लेन्स, लेन्सची जी पॉवर आहे त्या पॉवर ऑफ लेन्ससुद्धा तुम्हाला पीचा फॉर्म्युला आहे, त्याचं युनिट काय असतं, डायोप्टर हे युनिट आहे पॉवरचं, ते सगळे माहिती व्यवस्थित तयारी करून जायचे. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, त्या लेन्सेसचं कॉम्बिनेशन केल्यावरती काय होतं, ह्युमन आय अँड इट्स वर्किंग. ह्युमन आयची डायग्रॅम महत्त्वाची आहे. तुम्हाला मी एक डायग्रॅमवरती खूप सुंदर व्हिडिओ देतो आहे, सगळ्यांनी करून ठेवा त्या डायग्रॅम, आणि त्या डायग्रॅमच्या बाहेरची डायग्रॅम येणार नाही याची गॅरंटी मी देतो, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ह्युमन आय असेल, डिफेक्ट ऑफ फ्युजन अँड देअर करेक्शन्स, यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस, सिम्पल मायक्रोस्कोप असेल, त्यानंतर परसिस्टन्स ऑफ द फ्युजन असेल, रॉड सेल्स अँड कोन सेल्स यावरती क्वेश्चन असतो. त्यानंतर पुढं जर पाहिलं तर आपण मेटॅलर्जी पहा. आता या मेटॅलर्जीवरती काय क्वेश्चन असतात ते सुद्धा आपण समजून घेऊया. काय काय असतं मेटॅलर्जीवरती जर पाहिलं तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स विचारतात तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, रिॲक्शन ऑफ मेटल्स असते, रिॲक्टिव्हिटी सिरीज असते, प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड असतात, एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ दी ॲल्युमिनियम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, प्रिव्हेन्शन्स ऑफ दी करोजन असं म्हणतो आपण, करोजन म्हणजे गंजण्यापासून वाचवण्याचं काम करतो, ऑल टेक्निक्स. मेटॅलर्जी गँग ओर डेफिनेशन म्हणतो आपण, या डेफिनेशन तुम्हाला विचारतील, मेटॅलर्जी म्हणजे काय, गँग म्हणजे काय, ओर म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. आता 9 नंबरचा टॉपिक आहे कार्बन कंपाऊंड्स. तर या कार्बन कंपाऊंड्समध्ये सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना काय काय विचारलं जातं समजून घ्या. हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचं तुम्हाला विचारलं जातं. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स हे तिन्ही करून जा. प्लस यू शूड नो टू मेक स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे, अल्केनमध्ये काय बॉन्ड असतो, अल्किनमध्ये काय असतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अल्काइन्समध्ये काय असतो, म्हणजे सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड म्हणतो आपण त्याला. त्यानंतर होमोलोगस सेरीज म्हणजे काय आहे, फंक्शन ऑफ ग्रुप्स अँड दिअर जनरल फॉर्म्युली काय आहे हे सुद्धा तयार करून ठेवा. त्यानंतर कॉमन नेम्स प्लस IUPAC नेम तयार करून ठेवा. हा टेबल तुमच्या पुस्तकात दिला आहे पहा, इथिलीन, ॲसिटिलीन, ॲसिटिक ॲसिड वगैरे, आणि त्याचं IUPAC नाव काय आहे हे तयारी करून जायचं. त्यानंतर आयसोमेरिझमवरती क्वेश्चन असतो. 9 नंबरचा टॉपिक थोडासा मोठा आहे, परंतु तो त्याचे काही ठराविक मुद्दे जर व्यवस्थित केले तर तो सोपा देखील आहे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर करून ठेवा. रिॲक्शन्स, आता ह्या धड्यावरती रिॲक्शन जास्त असतात, त्या सगळ्या रिॲक्शन करून ठेवा. आणि इस्टरिफिकेशनवरती तुम्हाला 5 मार्क्सचा प्रश्न विचारला जातो. ओके, आणि आता शेवटचा धडा जो आहे तो म्हणजे तुम्हाला स्पेस मिशनवरती काय विचारलं जातं पहा.
तर याच्यावरती जर पाहिलं तर ही सॅटेलाईटची डायग्रॅम तुमच्यासमोर दिलेली आहे. टाईप ऑफ सॅटेलाईट, फंक्शन ऑफ सॅटेलाईट आणि द नेम ऑफ द इंडियन सॅटेलाईट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल्स. यावरती एखादा MCQs देखील विचारला गेलेला आहे. म्हणजे इनसॅट आणि जीसॅट, लॉन्चर, GSLV, वेदर सॅटेलाईटमध्ये काय असतं, कम्युनिकेशन सॅटेलाईटमध्ये कोण कोण येतं, ब्रॉडकास्ट सॅटेलाईटमध्ये कोण कोण येतं. तुम्हाला वेगळे सुद्धा काढायला याच्यावरती येऊ शकतं. त्याचं फंक्शनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे याच्यावरती या धड्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. नीड अँड इम्पॉर्टंट ऑफ स्पेस मिशन, त्यानंतर नॅचरल अँड आर्टिफिशियल सॅटेलाईट, ऑर्बिट्स ऑफ दी आर्टिफिशियल सॅटेलाईट, HEO असेल, MEO असेल, LEO असेल, सॅटेलाईट लॉन्च व्हेकल स्ट्रक्चर ऑफ PSLV असेल, इंडिया अँड स्पेस टेक्नॉलॉजी असेल, स्पेस डेब्रिस अँड इट्स मॅनेजमेंट असेल. अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रश्न मी तुम्हाला सायन्स पार्ट 1चे दिलेत. तुम्हाला सायन्स पार्ट 2चे देखील मी प्रश्न देणार आहे, हेरिडिटरी आणि इव्होल्यूशन. ह्या सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे. सगळ्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देतो. तुम्हाला अजून भरपूर असे IMP इतर विषयांचे मी देणार आहेत. ते सुद्धा तुम्हाला पाहून चांगल्या पद्धतीने फायदा होईल. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.